नमस्कार भावांनो, तर काय म्हणताय? बरं आहे का? माझं तर बरं आहे, फक्त थोडं बरं आहे, जास्त बरं नाही. बरं का? चला जाऊ फटाफट जिम कडे. आता टायमिंग झालेला आहे 4:57. बरं का? हा, 4:57 झालेले आहेत कंपल्सरी. तर आज आपण थोडं लवकर जातोय, कालच्या पेक्षा 15 मिनिट लवकर जातोय. चला जाऊ फटाफट, जाऊन वर्कआउट मारू, एकदम धास्सू मारू. तर आज मी मारणार आहे शोल्डर. तर बघू शोल्डर मध्ये आपण काय काय मारतोय का नाही, आज डिसाईड तर केलं नाही मी. बरं का भावांनो, चला जाऊ फटाफट. आणि काय बोलू काही कळलं नाही गेले मला. कुठं जिम तर आलेली आहे जवळच. आणि मेन गोष्ट म्हणलं तर आज मला नको वाटलेले वर्कआउट. काल पण असंच बोललं तर आज पण असं होतंय, नको वाटलेले. तरी बी आपण वाट लावून टाकू आज, कारण की आपल्यासाठी प्रत्येक दिवस महत्वाचा आहे. ते आहे नाही होते, सगळं उलट चालू आहे. जिथं जे करायचं तिथं आपण ते नाही करत, जिथं जे नाही करायचं ते करतोय आपण. सगळं उलट करतोय, कारण की आपलं जे मन आहे ना, ते मन भटकू लागले मला. म्हणतात ना मोह माया, तसंच माझ्यासोबत माझं मन करायला. कारण की शरीरामध्ये ताकद आहे, मन मला सपोर्ट करण्यात गेले. बरं का? मनाच काहीतरी केलं पाहिजे, करतोच लवकर दमानं. बरं का? आल्या आपण जिमच्या पायथ्याशी. आता पायऱ्यावर गेल्यावर भेटू आपण. काय बोलू काही समजा नाही गेले मला. बरं का भावांनो, तर आपला एपिसोड आहे 148 आणि आज मी मारणार आहे शोल्डर, तुम्हाला सांगितलंच आहे. तर आता टायमिंग झाला 59. आपण आज जाऊच्या पस्तर होतील 5. बरं का? गेले जाऊ, वर्कआउट चालू करू. बसतो फक्त 2 मिनिट, मला 5 वाजता म्हणजे राऊंड अप धरून 5 धर. बरं का? चला पूर्ण कम्प्लीट झालं, भेटू, येतोच मी.
आज आपला वर्कआउट चांगला झालेला आहे आणि प्रॅक्टिस पण चांगली झाली. आज मी थोडं वेगळं केलेलं आहे कारण की आपण आज टायमिंग वर केलेलं आहे. तर माझ्या डावा हाताला जास्त आणि जास्त त्रास होतोय. एक मिनिट थांबा, पॅन्ट गळतंय. मोबाईल होता म्हणून गळालं पॅन्ट, बरं का. तर आता आपण मोबाईल काढले, बोलत जाऊ फटाफट. पावसातून गाडी पळवते तरी बाबा, बरं का. तर आपण कुठे होतो, हा तर माझ्या डाव्या हाताला, त्याच्या बोटाला असं वाटतं की मला बोटच नाही, मधले दोन बोट हातावर थांबलं ना त्रास होते हातावर. मला वाटते जास्त प्रॅक्टिस तर करून झाले आणि जास्त असं दाबून धरताय ना आपण, त्याच्यामुळे तर झालंय असं. कारण की जास्त दाबल्यामुळे पण आपला त्रास होऊ शकतो, बरं का. कारण की ते होणारच, कुठेतरी अवघड दाबलं म्हणजे आपण अवघड थांबलो कुठेतरी हातावर. म्हणजे कसं माहितीये का, आपण जर डेली हाताला दाबून धरलो कुठं पण, तर ते आपला हात दुखणार. तसं सेम आपण जेव्हा हातावर थांबायला प्रयत्न करतोय आणि आपण दाबून धरतोय खाली, कारण की पूर्ण ताकद आपण हातालाच लावतोय. आणि असं मला वाटतं की डाव्या हाताला जास्त प्रेस पडल्यामुळं, म्हणजे जास्त दाबून धरल्यामुळं माझा हात दुखतोय. कारण की बांधून घेतल्यानंतर थोडं चांगलं वाटतंय, बांधून घेतल्यावर दुखते आणि काढल्यावर नाही दुखत. म्हणजे त्याला सपोर्टची गरज आहे. आपण लवकर सुविधा करू, दमानं एकदाच नाही होणार, बरं का. आणि प्रॅक्टिस पण चांगली झाली. तर मी टायमिंग लावलं, तर पहिल्या वरीत थांबलं 27 सेकंड, सेकंड टाइम थांबलं 23 सेकंड, थर्ड टाइम थांबलं 40 सेकंड आणि जमिनीवर थांबला आहे 36 सेकंड. आपल्याला फरक पडतोय, आपल्यासाठी लय झाले 36 सेकंड. 36हून 1 मिनिटावर पोहोचू, 1 मिनिटाहून 1.5 मिनिटावर पोहोचू, 1.5 मिनिटाहून 2 मिनिटं, म्हणजे वेळ लागेल. तुम्हाला म्हणलं ना मी, त्याचे एपिसोड 300 होते, एकदम प्रॉपर शिकायचं. आणि एवढं लक्षात ठेवा की आपण तर ह्याच्यावर थांबायला शिकलं, लगेच एक हातावर थांबायला शिकतो मी. कारण की मला थोडी आयडिया आली. एक बार मी एक व्हिडिओ बघितला, एकदम कसं माहितीये का, त्यानं पहिले 2 हातावर थांबल्यानंतर ऑटोमॅटिक पूर्ण बॉडी वाकडे केलं आणि हातावर थांबलं, एका हातावर. तर मी बरं तसं ट्राय कराल तर, आणि मला ते जमलं थोडं, बरं का. मी पहिलं काय करतो, एकदम प्रॉपर आपले जे चॅलेंज घेतले ते कम्प्लीट करू. एक बार ट्राय करू आपण, शपथ आहे आपल्याला. एक बार आपण 2 हातावर थांबलो, 2 मिनिट कम्प्लीट झाले ना, नंतरला मला 100% सांगतो, मी एक हातावर थांबणार म्हणजे थांबणार आणि पुशअप पण मारा शिकणार. कारण की मला एवढं कळाले की आपण जेवढे वेळ हातावर थांबू शकतोय आणि काय पण करू शकतोय. जेवढा आपण हातावर वेळ थांबतोय, पुशअप पण मारू शकतोय, एक हातावर पण थांबू शकतोय, बरं का. तर मला कन्फर्म माहित झाले. तर पुढे चलून आपण शिकणार. मला वाटते महिना लागेल अजून, कारण की आपण 0वरच आहे, अजून वेळ लागेल, बरं. तर चला, आज मारलंय शोल्डर, तर चांगलं मारलंय, बरं का. आज सगळे बारनच मारले, फक्त बार, दुसरं काही पण नाही मार. चला मग आता उद्या भेटू. टायमिंग झालाय 7 वाजले. चला उद्या भेटू, बाय.